नमस्कार. माझी बहीण अनिता नेरलकर हिची शृंगेरीला परीक्षा होती, म्हणून आम्ही 7 मार्चला शृंगेरीला जाण्यासाठी निघालो. लातूरहून मी निघाले होते. माझा शृंगेरीचा अनुभव सांगते. आम्ही लातूरहून 6 जण गाडीमध्ये निघालो. लातूर ते पहिला मुक्काम आम्ही हुबळीला केला. हुबळीला जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा त्या दिवशी गुरुवार होता आणि त्या दिवशी गुरुवारी तिथे राघवेंद्र स्वामीच्या मठामध्ये आम्ही उतरलो होतो. तिथे त्यांची पालखी वगैरे होती. कसं असतं, जेव्हा सज्जन शक्ती एकत्र आलेली असते तेव्हा त्या सज्जन शक्तीला काही ना काहीतरी सतत मिळतच असतं. ते परमेश्वराकडून येणं असतं. तसंच आमचं त्या दिवशी झालं. आम्ही त्या दिवशी निघालो आणि तिथे जेव्हा पोचलो तेव्हा असं ठरवलं होतं की खूप प्रवास झालेला आहे, जेवण करायचं आणि झोपी जायचं. पण तिथे पालखी होती. अनेक महिला तिथे आलेल्या होत्या. पालखीची तयारी केलेली होती आणि मग आम्ही फ्रेश होऊन पालखीच्या तिथे गेलो. त्या मंदिराच्या तिथे राघवेंद्र स्वामीची मूर्ती होती. बालाजी, लक्ष्मी, पद्मावती यांचे मोठे फोटो होते आणि त्यांची जी पद्धत होती त्याप्रमाणे त्यांनी पालखीची सगळी तयारी केली होती. कन्नडमध्ये त्या महिला गाणे पण म्हणत होत्या पालखीच्या भोवती आणि आम्ही ती पालखी पाठीमागून येत होती. म्हणजे भजनच होते ते. आणि मग आम्ही पण त्या पालखीमध्ये सामील झालो. मग अक्काचा माझ्या जीव अडकलेला असते. ती म्हणे, सीमे तू गाणी म्हण, सीमा तू एक गाणं म्हण. आणि मग ते सगळं वातावरण बघितल्यानंतर मला 22 जानेवारीची आपली अयोध्येची रामलल्लाची स्थापना झालेली ते मला सगळं डोळ्यासमोर चित्र आलं. आणि भारतीय संस्कृती किती महान आहे आणि त्या संस्कृतीचा पाया किती मजबूत आहे. आणि मी मग त्यांना फक्त माझा मोबाईल दाखवला की मी एक गाणं म्हणू शकते आणि त्यांनी लागलीच माझ्या हातात माईक दिला आणि मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं, हे गाणं म्हटलं. आणि त्यांना त्याच्यातला भाव कळाला. जे कळालं असेल, ज्यांना हिंदी येत होतं त्यांना ते कळालंच गाणं. आणि खूप आनंदात आम्ही तिथे सहभागी झालो. आणि तिथून पुढे आम्ही दुसऱ्या दिवशी उडुपीला निघालो. उडुपीला आम्ही पोचलो. उडुपी येथे कृष्णाचं मंदिर आहे. आता आपल्याला सहजच असं वाटेल की मथुरेतला हा कृष्ण दक्षिणेत कसं काय आला, उत्तरेतला हा कृष्ण दक्षिणेमध्ये उडुपी येथे कसं काय आला कर्नाटकामध्ये. तर बघा, त्याच्या 2 कथा आहेत बरं का, 2-3. तर त्या मी 2-3 कथा पण तुम्हाला सांगते. मध्वाचार्यांनी या मंदिराची स्थापना केलेली. स्वामी मध्वाचार्य जे आहेत अद्वैतवादी सिद्धांताचे, द्वैत सिद्धांत अद्वैत सिद्धांत, त्याच्यातला द्वैत सिद्धांताचे आचार्य मध्वाचार्य आहेत. तर अशी तिथे त्यांनी कथा सांगितली आम्हाला उडुपीची, की हा कृष्ण तिथे कसा आला. तर असं म्हणतात की जेव्हा कृष्णाचं निर्वाण होणार होतं त्याच्या आधी रुक्मिणी भगवंताला म्हणाली, भगवंता तुमचं बालरूपातलं रूप मी पाहिलंच नाही ना हो. तुम्ही गोकुळात वाढलात. गोकुळातल्या सगळ्या सख्यांनी, गोकुळातल्या सगळ्या लोकांनी तुमचं ते बालरूपातलं दर्शन घेतलं आणि त्यांना ते भाग्य लाभलं. पण मला काही ते भाग्य लाभलं नाही. मग मला तुमचं बालरूपातलं रूप बघणं, रूप ते मला फार आवडेल आणि तुम्ही ते रूप घ्यावं. आणि भगवंतांनी तिला हो पण म्हटलं, रुक्मिणीला. आणि मग असं सांगतात की मध्वाचार्य सगळं भारत भ्रमण करत करत द्वारकेला पोचले होते. ते जेव्हा द्वारकेला गेले तेव्हा द्वारकेला मोठमोठे दगड त्या बेट द्वारकेमधून आणून द्वारकेमध्ये टाकत होते नावाडी लोक. आणि नावाडी लोकांनी असे मोठमोठे त्या शिळा
नावेमध्ये भरल्या आणि मध्वाचार्य पण त्या नावेत बसले होते आणि ते नावाडी म्हणत होते, हे सगळं वेस्ट आहे, हे बेट द्वारकेमधनं काढलेलं हे वेस्ट आहे आणि आम्ही ते द्वारकेत टाकतोय. तर मग तुम्हाला न्यायचं आहे का, असं त्यांनी मध्वाचार्यांना विचारलं. मध्वाचार्य शांत बसले आणि त्यांनी नावेतून सगळ्या शिळा काढल्या आणि मध्वाचार्यांनी बघितलं, जेव्हा त्या शिळा उचलून ते फेकून देऊ लागले तेव्हा त्याच्यातली एक शीळ फुटली आणि त्यांना काहीतरी जाणवलं. आता त्यांचा पण आध्यात्मिक वारसा मोठा, आध्यात्मिक त्यांची शक्ती पण मोठीच मध्वाचार्यांची. ते त्या शिळेजवळ गेले आणि ती शिळा दुभंगलेली त्यांनी पाहिली आणि ती दुभंगलेली शिळा पाहिली तर त्याच्यातनं श्रीकृष्णाची मूर्ती बालरूपातली निघाली. 5 वर्षाच्या रूपातली ती मूर्ती निघाली आणि मध्वाचार्यांनी ती मूर्ती घेऊन उडुपीला आले आणि उडुपीला ती मूर्ती स्थापन झालेली आहे. आता आपण बघतो की श्रीकृष्णाची मूर्ती हातात बासरी घेतलेली, पाय वाकडा केलेला, मान वाकडी असलेली अशी मूर्ती आहे ना. तर उडुपीमधली मूर्ती ही विठ्ठलासारखे समचरण, विठ्ठलाचे जसे चरण समान आहेत आणि आपण त्या समचरणाचं दर्शन घेतो तसे ते समचरण आहेत. मग आता ह्या मूर्तीची पण एक कथा आहे. म्हणजे या 3 कथा या सगळ्या उडुपीच्या श्रीकृष्णाच्या बाबतीत आहेत. श्रीकृष्णाचा एक भक्त होता कनकदास. तर तो श्रीकृष्णाचा अत्यंत भक्त होता आणि त्याला त्या उडुपीच्या मंदिरात काही त्याला येऊ देत नव्हते. आता ते तिथले जे पुस्तकं वगैरे आहेत ते सगळे कन्नडीमध्ये आहेत, त्याच्यामुळं आपल्याला ते वाचता आले नाहीत. पण आम्हाला तिथल्या माणसांनी जी तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये सांगितलं तीच मी कथा सांगते बरं का. तर त्यांनी सांगितलं की कनकदास हा भक्त होता आणि त्याला उडुपीच्या मंदिरात प्रवेश दिला नाही. पण त्याची इतकी तळमळ होती, तो रोज एक अशी 9 दरवाजाची 9 खिडक्या असलेली एक जाळीची खिडकी होती, त्या खिडकीतून तो कृष्णाला बघायचा आणि मग त्याला खिडकीतून कृष्ण पाठमोराच दिसायचा ना. मग त्या भगवंताला त्या आपल्या भक्ताची इतकी दया आली आणि त्यांनी आपलं तोंडच वळवलं आणि 9 खिडकीकडे त्याचं तोंड झालं आणि पाठ त्याची मेन दरवाजाकडे झाली. आणि आत्ता जो उडुपीचा कृष्ण आहे तर तो 9 खिडकीतूनच त्याचं दर्शन आहे. त्याचं तोंड 9 खिडक्यातनंच आहे. त्या 9 खिडक्या छोट्या छोट्या खिडक्या आहेत, त्याच्यातनंच आपल्याला बघावं लागतं. मंदिराचा मेन दरवाजा वेगळा आहे, तो आता त्यांनी बंदच केलेला आहे. जो दरवाजा होता तो बंद केला आणि 9 खिडकीतून दर्शन, जिथून त्या कनकदासांनी दर्शन घेतलं तर तिथूनच आता सगळे लोक पण दर्शन घेतात. इतकी सुंदर मूर्ती आहे. एरवी वस्त्र वगैरे घातले तर आपल्याला ती मूर्ती लक्षात येत नाही की समचरण आहे. पण पहाटे आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा त्यांचा अभिषेक चालू होता. तेव्हा त्या हातामध्ये 5 वर्षाच्या गोकुळातल्या त्या कृष्णाच्या हातामध्ये एक रवी आहे आणि ती अशी रवी समोर गदेसारखी, खाली रवीचं टोक टेकलेलं आहे तो मोठं आणि त्यांनी हातात रवीचा दांडा घेतलेला आहे आणि डाव्या हातामध्ये रवीची दोरी आहे श्रीकृष्णाच्या आणि असा तो बाळकृष्ण आहे. त्याच्यामुळं ती मूर्ती आम्हाला तशी पाहायला मिळाली. दगडाची मूर्ती आहे ती, पाषाणाची, आणि अत्यंत रेखीव सुंदर आहे. पण त्या 9 खिडकीतनं पण ती दिसते बरं का. जी आम्हाला पहिल्या दिवशी थोडीशी वस्त्र घातल्यानंतर असं त्याचं रूप दिसलं नव्हतं, पण नेटवर आम्ही रात्री शोधलं आणि त्याची जी माहिती आहे उडुपीची ती वाचल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच दर्शनाला गेलो. ते आम्हाला हे सुंदर कृष्णाचं बालरूप पाहायला मिळालं. इतकं जुनं मंदिर आहे, 1500 वर्षापूर्वीचं मंदिर, अत्यंत सुस्थितीत मंदिर आहेत. खरं म्हणजे दक्षिणेतले सगळेच मंदिरं सुस्थितीत आहेत, त्यांचं वैभव ते टिकून आहेत. कारण काय? कारण महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांनी ह्या मुस्लिम आक्रमणांना दक्षिणेकडे जाण्यापासून अडवलं होतं.
त्याच्यामुळं दक्षिणेतले मंदिरं सुरक्षित राहिले आणि आपल्याला ते तसेच पाहायला पण मिळाले. आणि बघा, इतकं उडुपीचं सुंदर मंदिर आहे आणि त्या सुंदर मंदिराबरोबरच, या श्रीकृष्णाच्या मंदिराबरोबरच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली जी गीता आहे त्याचं एक गीता मंदिर आहे. तिथे स्थापन केलेली श्रीकृष्णाची मूर्ती वेगळी आहे, पाषाणाची आहे, पण ती आपली नेहमीची मूर्ती आहे मोठी. आणि त्या गीता मंदिरामध्ये अखंड गीता पारायण चालू असतं, सकाळी 7 ते संध्याकाळी 7. वेगवेगळे लोक येऊन आधीच नोंदणी करतात आणि ते तिथं संपूर्ण गीता वाचतात. त्या अखंड पारायणाला काही खंड नाही आहे बरं का. आणि त्यांनी तशी व्यवस्था केलेली आहे, एक व्यासपीठ केलेलं आहे, सगळ्यांना दिसतं ते कोण गीता म्हणतं ते, आणि गीता मंदिरच आहे ते. आणि त्या गीता मंदिरामध्ये आम्ही सगळ्यांनी, म्हणजे ह्या विद्यार्थिनी ज्या होत्या आलेल्या, ज्यांचं शृंगेरीला परीक्षा होती गीता पाठांतराची, तर त्या सगळ्याजणी आणि मी पण त्याच्यात सहभागी झाले होते. तर खूप सुंदर असं गीता पारायण पण आम्ही तिथे केलं. आणि आपली जी अनुभूती आहे भगवंताची, ती पण आम्ही सगळ्यांनी घेतली. आणि अजून एक म्हणजे माझ्या बहिणीच्या वर्गात तिथले जे विक्रमजी आले होते, त्यांनी विशेष करून आम्हाला एक गीता मंदिर, ह्याचं गीता मंदिरमध्ये जशी देहूला गाथा लिहिली तुकारामाची भिंतीवर, तशी गीता मंदिरामध्ये संपूर्ण गीता आणि विष्णू सहस्त्रनाम लिखित स्वरूपात आहे. आणि ते गीता मंदिर त्यांनी आम्हाला परत दाखवलं. अजून त्याचं काम सुरू आहे, पण त्यांनी आम्हाला ते दाखवलं. आणि त्यांनी सांगितलं की ह्या भगवद्गीतेमध्ये एवढी शक्ती आहे, विष्णू सहस्त्रनामात एवढी शक्ती आहे, जे कोणी याचं अध्ययन करेल, पाठांतर करेल, ती गीता आपल्या हृदयात उतरवेल, त्याच्यापासून भगवंत दूर नाही. त्यांनी तर असा दावा केला की या गीता मंदिरामध्ये 3 तास जर कोणी बसलं, जिथं भगवद्गीता लिखित स्वरूपात आहे तिथं 3 तास जर कोणी बसेल तर त्याला ती अनुभूती नक्कीच मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि मग मला असं जाणवलं की हे आपल्यापुरतं न ठेवता आपण हे सगळ्यांना सांगायचं आहे. कारण भगवद्गीता हा आपला भारतीय संस्कृतीचा एक धर्मग्रंथ आहे, ज्याच्यापासून आत्ता आपण दूर गेलो आहे. पाश्चात्य लोक याच्यावर संशोधन करत आहेत आणि आपल्याला आत्ता काही कळालं नाही तर निदान आपल्याला गीता वाचायची आहे, पाठ करायची आहे आणि आचरणात आणायची आहे. अशा 3 टप्प्यामध्ये तर आपण हे काम निश्चित करू शकतो. आणि हे सगळं समजण्यासाठी जर आपण उडुपीला भेट दिली तर आपण नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक झालं आहे असं आपण समजू. आणि हे सगळं दर्शन वगैरे घेऊन, तिथला प्रसाद घेऊन आम्ही शृंगेरीला निघालो. म्हणजे मी शृंगेरीला जाण्याच्या आधीच लीला गुळेंचं शंकराचार्यांवरचं पुस्तक वाचलेलं आहे. अप्रतिम पुस्तक आहे, आपण ते निश्चित वाचावं. आपल्याला शंकराचार्य कोण होते, शंकराचार्यांनी कमी वयात केलेलं काम आपल्याला लक्षात येईल. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने अमृत अनुभव दिलेला आहे, तसाच शंकराचार्यांनी हे 4 पीठं स्थापन करून हा आपला सनातन धर्म टिकवण्यासाठी फार फार मोठं काम केलेलं आहे. त्यांनी ते पीठ स्थापन करण्याचं शंकराचार्यांची तिथे एक कथा सांगितली आम्हाला. त्यांनी असं झालं म्हणे की शंकराचार्य जेव्हा भारत भ्रमण करत होते आणि ते जेव्हा त्या कर्नाटकाच्या तिथं शृंगेरीच्या त्या भागामध्ये आले, तर तेव्हा त्यांना त्या जंगलामध्ये, आजही ते जंगल आहेच आहे, तसंच जंगल आहे, म्हणजे शृंगेरी हे जंगलातच आहे. तर त्यांनी तेव्हा असं त्या जंगलात पाहिलं की एका सापाने एका बेडकीवर आपलं छत्र धरलेले. आता बघा, साप आणि बेडूक हे एकमेकांचे शत्रू आहेत. साप बेडकाला खातं, त्याचा आहारच येतो, पण तिथं त्यांनी त्या बेडकीवर छत्र धरले. मग त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांच्या मनात अशी भावना जागृत झाली
की जिथं प्राणी आपलं वैर विसरून एकमेकांना मदत करतात, ती भूमी किती पवित्र असेल. आणि म्हणून त्यांनी त्याच भूमीमध्ये शारदा पीठ स्थापन केलं. आणि आद्य शंकराचार्यांनी पहिलं स्थापन केलेलं ते पीठ आहे शृंगेरीचं शारदा पीठ. नंतर त्यांनी 3 पीठं स्थापन केले आणि 3 शंकराचार्यांची तिन्ही ठिकाणी वेगवेगळी नेमणूक केली. द्वारकेला एक पीठ आहे, बद्रीनाथला आहे पीठ, आणि आता जसं हे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, आणि एक जगन्नाथपुरीला आहे. तर बघा, ह्या 4 पीठातनं सनातन धर्म टिकवण्याचं काम तेव्हा शंकराचार्यांनी केलं आणि आजतागायत ते सुरू आहे. आपण जर शृंगेरीला भेट दिली तर आपल्याला तिथली ऊर्जा नक्कीच जाणवेल आणि आपल्याला तिथली शक्तीही नक्कीच मिळेल. म्हणजे शृंगेरीला जाणारे खूप लोक कमी आहेत. म्हणजे जिथं लाखोच्या संख्येने पंढरपूरला जातात, कोटीच्या संख्येने बालाजीला जातात, तिथं शृंगेरीला जाणाऱ्यांची संख्या 1000च्या मध्ये आहे. आणि त्याच्यामुळं तिथं साधारण अर्ध्या तासात पाऊण तासात आपलं दर्शन होऊ शकतं. इतकी संख्या कमी असल्यामुळं शृंगेरीचं दर्शन तिथलं खूप व्यवस्थित होऊ शकतं. भोजनाची व्यवस्था आहे, अन्नदानाची तिथं व्यवस्था आहे, सगळ्या वेगवेगळ्या पूजा, सुप्रभातम, कुंकुमार्चन असे शारदेच्या तिथं आहेत. आणि ते पण खूप व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं काटेकोर नियमानं तिथं पाळलं जातं. त्यांचे नियम तिथं त्यांनी कुठेही तोडलेले नाही आहेत. एकही महिला तिथं साडीशिवाय दिसली नाही. साडी नसेल तर घागरा ओढणी आणि त्याच्यावर ओढणी घेतलेलीच, नसेल तर साधा आपला ड्रेस, पण ते पण ओढणीचाच. म्हणजे सात्विक वातावरणात हे दक्षिणेतल्या लोकांनी वातावरण हे आपलं टिकवलेलं आहे भारतीय संस्कृतीचं. आणि त्याला त्यांनी कुठंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे, बिलकुल केलेलं नाही आहे. तिथं धोतर घालायचं तर धोतर आणि पंचाच आहे पुरुषांना, त्याच्याशिवाय प्रवेश नाही आहे. म्हणून तिकडचा ते सनातन धर्म टिकलेला पण आहे. आणि मग शृंगेरीमध्ये आद्य शंकराचार्यांचं देवघर आहे. त्यांनी रोज रुद्राभिषेक करतात. ते त्यांचं सगळं ते 3 देवघर आहेत आणि त्यांचं दर्शन आपल्याला घडू शकतं. मुख्य म्हणजे संपूर्ण देव सोन्या चांदीचं आहे. इतकं सुंदर आहे. आपल्या डोळ्याचं पारणं फिटणं काय असतं ते आपण शृंगेरीला गेल्यानंतर कळतं. आणि शृंगेरीला आत्ता तर शृंगेरीची ओळख सगळ्यांना होती ती शंकराचार्यांच्या हाताने गीतेचं संपूर्ण गीता पाठांतराचं प्रशस्तीपत्रक मिळवण्यात आणि ते बक्षीस मिळवण्यात खूप मोठा हातभार आहे. दर रविवारी तिथे गीता पाठांतराची परीक्षा घेतली जाते. भारतातून सगळे लोक तिथं गीता ज्यांना ज्यांना पाठ झालेली आहे, कंठस्थ झालेली आहे, ते लोक तिथे आलेले असतात. आणि त्यांनी शंकराचार्यांच्या समोर त्यांनी विचारलेला श्लोक म्हणून दाखवायचा, ते पुढचं सगळं म्हणायचं, अशी तिथं गीता पाठांतराची परीक्षा आहे. या पाठांतरामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम क्रमांकास 21,000चं बक्षीस, एक कृष्णाचा फोटो, प्रशस्तीपत्र असं त्यांना दिलं जातं. थोडंसं चुका असतील तर 18,000चं बक्षीस, दुसरा नंबर आणि प्रशस्तीपत्र, कृष्णाचा फोटो. अजून काही चुका राहिलेल्या असतील तर 15,000चं तिसरं बक्षीस, प्रशस्तीपत्रक असं दिलं जातं. मला सगळ्यांना एक सुचवायचं आहे, हे सगळं बक्षीस वगैरे कंठस्थ झाल्यानंतर मिळणार आहेच आहे, परंतु ज्या ज्या घरात गीता पाठांतर झालेलं आहे, गीता म्हटली जाते, गीता शिकली जाते, त्या घरांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली ही गीता असल्यामुळं ते भगवंताच्या
तोंडातून, त्याच्या मुखातून निघालेले हे सगळे शब्द आहेत. त्याच्यामुळं गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे. म्हणून त्या गीतेच्या आरतीमध्ये सुद्धा सांगितलेलंच आहे असंच की गीता म्हणजे हे वाचन आहे, प्रत्यक्ष मीच आहे, तिथे भगवंतच आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या भगवद्गीता वाचण्याचा, शिकण्याचा, कंठस्थ करण्याचा प्रयत्न जरूर करावा. आणि हे सगळं झालं नाही तरी उडुपी आणि शृंगेरी हे 2 ठिकाणं आपण निश्चित पाहावेत, तिथली अनुभूती घ्यावी असं मला वाटतं. कारण शंकराचार्यांनी हा धर्म भारतीय संस्कृतीचा टिकवण्यासाठी फार फार मोठं काम केलेलं आहे. आणि श्रीकृष्णाने तर आपल्याला माहितीच आहे, श्रीकृष्णाचं चरित्रच असं आहे की कितीही वेळा ते चरित्र ऐकलं आणि कितीही वेळा त्या चरित्राचं गायन केलं तरी आपलं समाधान होत नाही. उत्तर आपल्याला त्यामध्ये अजून वाढच होते आणि वाढच करावी अशी वाटते. म्हणून तरुण जे युवक आहेत, युवती आहेत, अन्य ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रवासासाठी जाता आणि ते सगळे रिसॉर्ट असतील, बीच असतील, या ठिकाणी जेवून तुम्हाला जेव्हा आनंद मिळवता त्यापेक्षा तुम्हाला 10 पट नाही 100 पट आनंद या दोन्ही ठिकाणांना भेट दिल्यानंतर मिळेल, यात तिळभरही शंका नाही. त्याच्यामुळं मी तुम्हा सगळ्यांना असं आवाहन करते की तुम्ही गीता वाचावी, पाठ करावी, की कंठस्थ करावी, शंकराचार्यांकडून ते बक्षीस घ्यावं आणि शृंगेरीला आणि उडुपीला नक्की भेट द्यावी. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण.